राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून निसर्ग कोपलाय। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय, तर घरांसह साहित्याचंही नुकसान झाल्यानं लोकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे। पाहूयात एक रिपोर्ट। मुख्यमंत्री साहेब आमच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा ओला दुष्काळ। उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा ओला दुष्काळ। काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब, आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब। सातारा, सोलापूर, जालना, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं शेती आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। साताऱ्याच्या कराड शामगावमधील शेतकऱ्यानं शेतातल्या साचलेल्या पाण्यात बसून हंबरडा फोडलाय। आमच्या पाचवीला दुष्काळ आणि ओला दुष्काळ पुजल्याचं म्हणत इथल्या शेतकऱ्याला रडू कोसळलंय। काय करावं मुख्यमंत्री साहेब, आम्ही उन्हाळ्यात पाणी प्याला नाही, पावसाळ्यात वावरातलं पाणी संपत नाही। आमचं हे सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं। काय करायचं, काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? जगावं का मरावं? सोलापूरच्या करमाळा तालुक्यात दत्तात्रय तळेकर यांचं 5 एकर कांदा पीक उद्ध्वस्त झालंय। त्यांच्या शेतात गुडघ्या इतकं पाणी अजूनही साचलेलं आहे। मी 5 एकर कांदा पेरून 20 ते 22 दिवस झालं। पहिल्यांदा आता पावसाने कांदा तर गेला पण वरनं माती सुद्धा वाहून चालली। साहेब आता काय करायचं आमच्यासारख्या गरिबांनी? सरकारकडे एकच मागणी आहे की मायबापाने एकरी 50,000 रुपये द्यावं। पंढरपूर तालुक्यामधल्या कासे गावात द्राक्ष शेतीला अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक हिरावलं गेलंय। आमची एकच मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला जे योग्य ते न्याय द्यावा। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये फालगाव फाट्यावर मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक झाले। मोसंबी फेकत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। फळबागाला सरसगट 1 लाख रुपये अनुदान द्या। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या वाकुळणी आणि आसपासच्या परिसरात फळबागांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हा जो संपूर्ण परिसर आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। याचबरोबर फक्त हीच स्थिती इथे नाही तर आसपासचे जे काही पिकं आहेत त्यामध्ये कपाशी आहे, सोयाबीन आहे, ही सुद्धा संपूर्ण जी पिकं आहेत ती पूर्णतः शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न जे आहे ते आता भांगलेलं आहे। जालना जाफराबाद तालुक्यात देवळे गव्हाण इथे सहदेव बनकर या शेतकऱ्याचा 5 एकर क्षेत्रावरील ऊस जमीनदोस्त झालाय। धाराशिवच्या पाटसांगवी गावामध्ये पूल वाहून गेल्यानं गावाचा संपर्क तुटलाय। शेतकरी विशाल परकाळे यांना 120 लिटर दूध नदीमध्ये ओतावं लागलंय। नदीला भरपूर पूर आल्यामुळे माझा संपर्क तुटला, दूध घेऊन जाता आले नाही। तरी असा प्रचंड महापूर आला तर घरात अक्षरशः पाणी होतं। जर 120 ते 130 लिटर दूध 4 ते 5 हजार रुपयाचं माझं नुकसान आहे दररोजचं। बीडमधल्या आष्टीत डोईठाण मंडळातील शेकडो शेतकरी तहसीलदार ऑफिसमध्ये पोहोचले। शेती खरडून वाहून गेल्यानं इथला शेतकरी मदतीच्या मागणीसाठी आक्रमक झालाय। हेक्टरी 18,000 रुपये देऊन तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करताय असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। शेतकऱ्याला पैसे न देता थेट तुम्ही या आणि आमचे वावर नीट करून द्या, ही आमची सरकारला विनंती आहे। हे देऊन आमची चेष्टा करण्यापेक्षा तुम्ही आमचे वावर नीट करून द्या। बीड तालुक्यामधल्या जेबा पिंपरी आणि हिंगणी खुर्द परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे। शेकडो एकर शेतीला तलावाचं स्वरूप आलंय।
शेती पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। तिकडे अहिल्यानगरमध्ये सोंगणी करून ठेवलेलं सोयाबीन पीक वाहून गेलंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। काल रात्री पाऊस सुरू झाला, तो पाऊस काल रात्रभर चालला आणि ह्या प्रकारचं पाणी इथे साठण्यात आलं। हे जे क्षेत्र होतं हे किती एकर किंवा काय होतं? हे क्षेत्र जवळपास 1.25 एकर असेल। अहिल्यानगर शहरामधल्या दातरंगे मळा परिसरात सीना नदीचं पुराचं पाणी घरांमध्ये शिरलंय। घरात पाणी शिरल्यानं सकाळपासून नागरिक उपाशी होते। घरातील संसार उपयोगी आणि इतर वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्यात। पूर्ण परिस्थिती अशी का काहीच करू शकत नाही। घरामध्ये घट हलवला, सगळे देव उचललेत आणि जे मुलं मागत जेवायला त्यांना करून द्यायला पण काही हे नाही आमच्याकडे। अहिल्यानगरच्या राहता तालुक्यामधल्या शेतकऱ्याच्या झेंडू फुलांचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पिकांचं नुकसान झाल्यानं इथला शेतकरी चिंतेत सापडलाय। सोलापूरच्या म्हाडा तालुक्यात सीना नदीला आलेल्या पुरात शेतीचं आणि घरांचं नुकसान झालंय। घरात पाणी शिरल्यानं शालेय साहित्यांचं नुकसान झालंय। पुराच्या पाण्यात भिजलेली पुस्तकं सुकवण्याचा आता प्रयत्न केला जातोय। काय काय भिजलं पुरामध्ये? दप्तर। बर, मग आता पुस्तक काय काय दिलं होतं शाळेमध्ये तुला? पुस्तक, वही। बर, हा, मग आता काय सगळंच गेलं? मग आता काय करायचं? हा, नवीन। हा, काय दिदी कितवीत आहे? 4थीत। बर, काय होतं दप्तरामध्ये? काय भिजलं? काय राहिलंय का शिल्लक? नाही। हा, बोल। हा, संदीप पुस्तक वाहून गेली। आता अभ्यास कसा करतोय? काय आहे का अभ्यास करायला शिल्लक? हा, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज आणि मुकुंदवाडी परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। वाळूज महानगरातील सारा व्यंकटेश आणि सारा आकृती सोसायटीसह अनेक भागात रात्रीच्या पावसानं घरांमध्ये पाणी शिरलं। नागरिक संतप्त असून त्यांचं संसार उपयोगी साहित्य उद्ध्वस्त झालंय। मुकुंदवाडी परिसरातील रात्रभर पडलेल्या पावसानं घरांना तलावाचं स्वरूप आलंय। याशिवाय बजाज कंपनीच्या मुख्य गेटपर्यंत गुडघाभर पाणी साचलंय। मुसळधार पावसाचा कंपनीलाही फटका बसलाय। वीज पडून पालघरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झालेत। वैशाली धानवा, ऋतिक धानवा, सोनम धानवा, भारती साबला आणि तेजल साबला हे 5 जण जखमी झालेत। जखमींवर मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर घरातील भिंतींना तडे गेले असून साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अरे देवा, काय करायचं? सोयाबीनला कर्ज काढून पेरणी केली। लोकांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आणि शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे। आता पूरग्रस्तांना शासनाची मदत कधीपर्यंत पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।